Hello dear students, let us continue the last topic that we were discussing in the previous video, that is chemical properties of metals. In the previous video we have seen two chemical properties, that is electronic configuration and formation of ions. Now the third chemical property is reaction with oxygen. Now let us see what happens when these metals react with oxygen. Reaction with oxygen. Now I am going to tell you one short trick with the help of which you are able to write any reaction of metal with oxygen. कोणतंही मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतं, ॲक्च्युली कोणताही सबस्टन्स असं आपण जास्त स्पेसिफिकली म्हणू शकतो. सो वेन एवर एनी सबस्टन्स, any atom react with oxygen, they form their oxides. मग मेटल असेल तर मेटल ऑक्साइड, नॉन मेटल असेल नॉन मेटॅलिक ऑक्साइड. ओके, सो हे आपण एक छोट्याशा वर्ड इक्वेशनच्या किंवा जनरलाइज्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं झालं तर कसं लिहू शकतो की मेटल प्लस ऑक्सिजन गिव्स मेटल ऑक्साइड. This is the generalized equation, and using this equation you are able to write any equation. आता हे तुम्हाला जनरल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये सांगितलं. तुम्ही कोणताही मेटल घ्या, त्या मेटल सोबत ऑक्सिजनला कंबाईन करा, देन यू विल गेट दॅट मेटल ऑक्साइड. फॉर एक्झाम्पल, सपोज आय टेक सोडियम अँड रिॲक्ट इट विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन आपण O2च्या फॉर्ममध्ये लिहितो. सो इट विल गिव्ह मी Na2O, that is sodium oxide. ओके, सो इथंपर्यंत तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. ॲक्च्युली तुम्हाला बॅलन्सिंग इक्वेशन हे आपण शिकवलेलं नाही, सो एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तर हे नुसतेच एक्झाम्पल्स दिलेत, काही ठिकाणी नाही दिले, पण इथं मी तुम्हाला प्रत्येक रिॲक्शनचं एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करणार आहे. सो ही रिॲक्शन तुम्ही अशी लिहिलीत तरी चालेल, किंवा अजून ॲक्युरेटली जर लिहायचं झालं तर तुम्हाला ही रिॲक्शन बॅलन्स करावी लागते. बॅलन्स करायचं म्हणजे काय, एकदम शॉर्टमध्ये सांगते. हा जो ॲरो असतो त्याच्या या साईडला असतात रिॲक्टंट्स आणि इथे असतात प्रोडक्ट्स. जेव्हा केव्हा कोणतीही केमिकल रिॲक्शन होते, देन द नंबर ऑफ ॲटम्स इन द रिॲक्टंट साईड विल बी इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स विच आर प्रेझेंट ऑन प्रोडक्ट साईड. ॲटम्स जे आहेत, जेवढे रिॲक्टंट साईडला आहेत तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स हे प्रोडक्ट साईडला असतात, असा नियम आहे. आपण शिकणारच आहोत पुढच्या स्टँडर्डमध्ये. अँड त्या नियमानुसार रिॲक्शन लिहिताना ती बॅलन्स्ड फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं असतं. आता इथे जर बघितलं तर हिअर 2 atoms ऑफ सोडियम आर प्रेझेंट, हिअर 1 atom इज देअर. हिअर 2 atoms ऑफ ऑक्सिजन आर प्रेझेंट, हिअर ऑक्सिजन इज 1. सो इन ऑर्डर टू बॅलन्स आय विल राईट इट लाईक धिस. आता इथे फॉर्म्युला आपल्याला चेंज करायची परमिशन नसते, फॉर्म्युला आहे तसा ठेवायचा, त्यात बदल कुठलाही करायचा नाही. मग बॅलन्स करताना काय करायचं तर त्या फॉर्म्युल्याच्या आधी कोइफिशियंट किंवा फॅक्टरच्या फॉर्ममध्ये तो नंबर लिहायचा. आता बघा इथे 2 झाले Na, बट हिअर 2 × 2 मीन्स 4 Na झाले. सो मी इथं 4 लिहिलं. ऑक्सिजन इथे 2 झाले, हे × 2 असतं म्हणजे पूर्ण फॉर्म्युलाला 2 मल्टिप्लाय केला असा त्याचा अर्थ होतो. मग हिअर Na2 आहेत, × 2 म्हणजे 4 Na झाले आणि 2 ऑक्सिजन झाले. इथं पण 2 ऑक्सिजन. सो आपलं इक्वेशन बॅलन्स झालं. हे तुम्हाला जमणार नाही आहे, बट नॉर्मली बघा स्टुडंट्स, तुम्हाला प्रश्न पडतो की सगळ्यात कॉमन प्रश्न मला नेहमी विचारला जातो की मिस हे इक्वेशन्स कसे लक्षात ठेवायचे, कसे पाठ करायचे. तर त्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगेन, अशा पद्धतीनं जनरलाइज्ड इक्वेशनच्या फॉर्ममध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आणि तुमचं केमिकल इक्वेशन हे तुम्ही तयार करायचं. कुठलाही मेटल घ्या. आता एकदम सोप्या पद्धतीनं आपण आधी सुरुवात करतो. मग हे तुम्हाला एकदा येत गेलं की मग रिॲक्शन तुमच्या आपोआप तयार होतात. मग जसं मी आत्ता रिॲक्शन तयार केली, मग नंतर पुढच्या स्टेपला जाऊन ती बॅलन्स करायची, असं स्टेप वाईज जाऊयात. आत्ता तुम्हाला ह्या स्टेजला बॅलन्सिंग जरी नाही आलं तरी इट्स ओके. नुसती रिॲक्शन तुम्ही अशी लिहिली तरी चालण्यासारखं आहे. सो दिस इज द नेक्स्ट रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. आता बघा, जेव्हा हे मेटल ऑक्साईड फॉर्म झाले, ऑल मेटल ऑक्साइड्स विच आर फॉर्म्ड आर बेसिक इन नेचर. हे एक खूप महत्त्वाचं असं सेंटेन्स आहे स्टुडंट्स.
मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. खूप 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 महत्त्वाचं आहे, हे विसरू नका अजिबात सुद्धा. मेटल ऑक्साइड्स आणि बेसिक हे विसरायचं नाहीच कधीच सुद्धा. आता हे कशावरून आलं ते एक छोटंसं मी एक्सप्लेनेशन सांगते तुम्हाला. टेक्स्टबुकमध्ये डायरेक्टली दिलं आहे, पण काही क्युरियस स्टुडंट्सना असं वाटू शकतं की कुठून आलं हे, वाय दीज आर बेसिक इन नेचर. तर त्यासाठी एक रिॲक्शन आहे अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ओके. नाव व्हॉट हॅपन इन दिस न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, कोणतंही ॲसिड जेव्हा बेससोबत कुठल्याही ॲसिड कुठल्याही बेससोबत जेव्हा रिॲक्शन करतं दे फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. ह्या रिॲक्शनला न्यूट्रलायझेशन म्हणतात. आपण शिकणार आहोत हे पुढे. आता जेव्हा कुठल्याही मेटल ऑक्साईड जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्ट करतील तर त्यांच्यापासून मिळणारे प्रोडक्ट हे सॉल्ट आणि वॉटर असतात. फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला एवढंच दिलं आहे, मी एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, मेटल ऑक्साईड बेसिक नेचरचे का आहेत ते आपण बघतोय. सो एक ॲसिड घेऊ आपण, समजा HCl घेतला. नाव दिस HCl वेन रिॲक्ट्स विथ एनी मेटल ऑक्साईड, आता हेच घेऊ आपण सोडियम ऑक्साईड, ॲसिड प्लस बेस ह्या दोघांची रिॲक्शन झाली. त्याच्यापासून मिळणार काय आहे आपल्याला, सॉल्ट अँड वॉटर, म्हणजेच त्या मेटलचा सॉल्ट, जे कोणतं मेटल आहे तुमच्याकडे त्याचं सॉल्ट. मग आता इथं सोडियम मेटल आहे, सो आय विल गेट NaCl प्लस वॉटर. आता बघा ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. इथे ॲसिड आहे, सॉल्ट इथे आहे, वॉटर आहे. सो हिअर फक्त चेंज कशाचा आहे, बेसच्या जागी आपला मेटल ऑक्साईड येतो. मग ही रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शनची सिमिलॅरिटी दाखवणारी आहे आणि म्हणून मेटल ऑक्साईडचे बेसिक नेचरचे आहेत. कुठल्याही मेटलच्या ऑक्साईडची जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्शन होते दे गिव्ह अस सॉल्ट अँड वॉटर. दिस रिॲक्शन रिझेंबल्स न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे अँड हेन्स मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. एवढं डिटेल तुम्हाला सांगता नाही आलं, एवढं सांगता आलं तरी बास आहे. ही रिॲक्शन तुम्हाला काही विचारली जाईलच असं नाही, माहिती असू देत फक्त. ओके, कुठून आलं हे आपल्याला बेसिक नॉलेज हे पाहिजे आणि म्हणून तुम्हाला हे सांगितलं. आता बघा स्टुडंट्स, हे झालं रिॲक्शन विथ ॲसिड. नाव द नेक्स्ट इज रिॲक्शन विथ ऑक्सिजन झाला. आता रिॲक्शन विथ ॲसिड बघूयात. आता जसं तुम्हाला मी ह्याचं जनरलाइज्ड इक्वेशन सांगितलं ना, तसंच आपल्याला याचं देखील एक जनरल इक्वेशन बनवता येतं आणि ते आपण असं लिहू शकतो की मेटल प्लस ॲसिड या दोघांची जेव्हा रिॲक्शन होते देन दे फॉर्म सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं काय स्टुडंट. हे जे मी बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ना ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठलीही रिॲक्शन याच्यावरची तयार करता येणार. सो हे विसरू नका अजिबात, ते थोडंसं रिवाईज करा. आता याच्यासारखंच कुठलाही मेटल घ्या, कुठलंही ॲसिड घ्या आणि मग जे मेटल तुम्ही घेतलं आहे त्या मेटलचं सॉल्ट आपल्याला मिळणार आहे. इथं आपण सोडियम घेतला आहे, सो इथे आपण सपोज सोडियम घेऊ, Na मेटल घेतला प्लस कुठलंही ॲसिड, सपोज HCl घेतलं, H2SO4 घ्या, कुठलंही ॲसिड तुम्ही घेऊ शकता. देन आय विल गेट NaCl प्लस हायड्रोजन गॅस. सो जेव्हा केव्हा कोणताही मेटल ॲसिडसोबत रिॲक्ट करतो दे गिव्ह अस सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस. 1 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात एकदम ट्रिकी क्वेश्चन जिथे तुम्ही विसरू शकता, चुकू शकता, तर तिथे बघा असं विचारलं जाईल तुम्हाला सपोज की वेन एव्हर मेटल रिॲक्ट विथ ॲसिड डॅश डॅश गॅस इज फॉर्म्ड. सो हायड्रोजन गॅस फॉर्म होतो हे विसरायचं नाही. हे जनरल इक्वेशन अगदी घोकमपट्टी करून, तिथे मात्र थोडीशी घोकमपट्टी करावीच लागेल तुम्हाला. का? कारण ते
आल्याशिवाय तुम्हाला पुढचे अशा रिॲक्शन्स ह्या मांडता येणार नाहीत. मग तुम्ही कुठलंही मेटल घ्या, मॅग्नेशियम घ्या, ॲल्युमिनियम घ्या, ॲसिड कुठलंही घ्या, तर तुम्हाला त्या रिॲक्शन्स हे तयार करता येतात मग. ओके, सो हे झाला फोर्थ रिॲक्शन. नाव द नेक्स्ट रिॲक्शन इज रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. आता वॉटरसोबत रिॲक्शन होताना मात्र वेगवेगळे मेटल्स वेगवेगळ्या प्रकारे वॉटरशी रिॲक्ट करतात. फॉर एक्झाम्पल मेटल लाईक सोडियम, पोटॅशियम हे जे मेटल्स आहेत ना, तर ते हायली रिॲक्टिव्ह असतात आणि ते जरी तुम्ही वॉटरच्या किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की लगेच ते पेट घेतात, जो हायड्रोजन गॅस रिलीज होतो. इथं देखील जेव्हा केव्हा कोणतंही मेटल वॉटरसोबत रिॲक्ट करतं, हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि त्या मेटलचं हायड्रॉक्साईड म्हणजेच बेस फॉर्म होतो. आपण नंतर ज्या नॉन मेटलच्या रिॲक्शन बघणार आहोत त्याच्या ह्याच्या अपोजिट आहे. म्हणून सांगते. आता बघा, हे जे सोडियम पोटॅशियम मेटल्स आहेत ते हवेत किंवा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की लगेच पेट घेतात, म्हणजेच ते मेटल हायली रिॲक्टिव्ह आहेत. मॅग्नेशियम हे जे मेटल आहे ते ह्यांच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहे. ते गार पाण्यासोबत रिॲक्शन करत नाही, तर ते वॉटरच्या व्हेपरसोबत रिॲक्शन करतं. म्हणजे बघा रिॲक्शन विथ वॉटर सांगताना तुम्ही सोडियम अँड पोटॅशियम हे कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट करतात. मॅग्नेशियम हा मेटल स्टीम किंवा व्हेपरसोबत रिॲक्ट करतो, व्हेरॅज सिल्वर, गोल्ड ह्यासारखे जे मेटल्स आहेत ते नॉन रिॲक्टिव्ह असतात. ते ॲसिड किंवा ऑक्सिजन किंवा वॉटर ह्या कशाच सोबत रिॲक्ट करत नाहीत. हे मेटल जे आहेत आपण त्यांच्याबद्दल डिटेल परत पुढे शिकणार आहोत, नोबेल मेटल्स म्हणून. सो रिॲक्शन विथ वॉटर बघताना ह्या दोघांवरती आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. सोडियम किंवा कुठलाही मेटल, आता जसं आपण ह्याचं जनरलाइज्ड इक्वेशन लिहिलं तसं ह्याचं इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल, मेटल प्लस वॉटर जेव्हा रिॲक्ट होतात तर त्या मेटलचे हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो. मेटल हायड्रॉक्साईड असं म्हणतात. सो दिस इज द जनरलाइज्ड इक्वेशन फॉर रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. आता अगेन आपण सेम एक्झाम्पल घेऊयात. सोडियम मेटल घेतला सपोज, प्लस H2O मी घेतला. नाव दे विल गिव्ह अस मेटल हायड्रॉक्साईड. आता हायड्रॉक्साईड म्हणजे कसे ओळखायचे, तर फॉर्म्युलामध्ये शेवटी OH असं जिथं लिहिलेलं असतं तो हायड्रॉक्साईड असतात. सो NaOH हा सोडियमच्या हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे अँड हायड्रोजन गॅस विल गेट फॉर्म्ड. आत्ता तुम्ही बॅलन्सिंग बघू नका. मी सुरुवातीला एक इक्वेशन तुम्हाला बॅलन्सिंग करून दाखवलं, ते तुम्हाला कन्फ्युजिंग वाटलं असणार. सो आत्ता ह्या स्टेजला तुम्ही नुसते असे इक्वेशन लिहायची प्रॅक्टिस आधी करा आणि मग आपण 8th स्टँडर्डमध्येच परत नंतर शिकणार आहोत बॅलन्सिंग कसं करायचं, तर तिथे तुम्हाला मी डिटेल सांगेनच. सो रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर तुमच्या लक्षात आली. ऑक्सिजन बघितलं, ॲसिडसोबतच्या रिॲक्शन बघितल्या. आता ह्या लेक्चरमध्ये हा जो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स हा पार्ट होता तो कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स काय आहेत ते बघणार आहोत.